नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हाऊस सखी स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मी माझ्या रोजच्या दिवसातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि एक छानशी कमेंटही नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. छान अशी देवपूजा करून घेतली, रांगोळी काढली, तुळशीची पूजाही करून घेतली. आज सगळेजण निवांत होते, पण आपल्याला कुठला निवांतपणा. आपली कामं तर आपल्याला आपल्या टायमातच करावी लागतात, पण थोडं वेळ लागला तरी काही वाटत नाही. शाळेत जायचं असलं की पटपट काम उरकलं तरी चालतं, पण आज त्यांच्याबरोबरच सगळं काम करावं लागणार. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर स्वयंपाक करायचा, तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसारच आज भातच खायचा होता आणि भात आणि सांबार असं नियोजन होतं. आणि खरंच सांबार तर खूप छान झालं होतं. आज सगळं काही शाळेचं त्यांचं धुवून टाकायचं होतं, म्हणजेच की रेबिन, पाऊच, टिफिन बॅग सगळंच. या सगळ्याकडे तर लक्ष द्यावं लागतं, कारण जरा लवकर धुतलं म्हणजे आता पावसाचे दिवस असल्यामुळं ते सुकून जातं, नाही तर मग ते वाळत पण नाही, म्हणून लवकर धुवावं लागतं. कपडे तर धुवून घेतले. त्यानंतर दारावर असं विकायला येतं, त्या मावशी आल्या होत्या. त्या मला म्हणत होत्या की उवांचं ही औषध आहे, म्हणून त्या मला दाखवत होत्या. त्यानंतर काही नाही, भक्ती म्हणली मला गंधाची बाटली घे अशी. खूप दिवसांनी त्या गंधाची आठवण झाली आणि मला लई दिवसातून ते भेटलं. मग म्हणलं भक्ती लावते म्हणली, तर चला आपणही तिला घेऊ म्हणली. आता मी रोज शाळेत जाताना लावून जाणार. आमच्या मॅडमनी पण सांगितलं की टिकली नाही लावायची, गंध लावून यायचा. मग म्हणलं घ्यावं आपण पण. घेतलं. लहानपणी याच गंधाच्या बाटलीनं कितीतरी प्रकारचे गंध लावले असतील, पण आता कोण जास्त सहसा हे वापरत नाही. आम्हालाही लहानपणी होतं आणि माझ्या मुली तर जास्त टिकली लावण्याचा प्रकारच नसतो, त्यामुळं मी म्हणलं लावतील का नाही, पण त्यांना आज दिसल्यानंतर म्हणली घे मम्मी मी लावते. मग मी पण घेतलं. खूप छोटी वस्तू आहे, पण लहानपण जाग करते आणि मला खरंच खूप छान वाटलं हे बघून. आणि आज ही गंधाची बाटली नवीन घेतली, तर कपाळाला लावून प्रत्येकाचं वेगवेगळं ट्रेंड चालू आहे. मीही अशा प्रकारे लावलं होतं, कारण मीही लग्नाच्या आधी असे मध्ये चॉकलेटी रंगाची गंध आणि कडला असं पांढरं करत होते. मग मीही लावून दाखवलं. खूप दिवसांनी पहिली आठवण झाली. थोडासा कधी कधी पाऊस येत होता, मग म्हणलं चहा तर प्यायलाच पाहिजे. चहा पिल्यानंतर थोडाफार लसूण सोलून घेतला. म्हणलं आधीच थोडी तयारी केली म्हणजे बरं पडेल. आणि हे कापड तर घेऊन आले, ह्याचं पण काहीतरी करण्याचं नियोजन आहे, ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि या कापडाचं काहीतरी करण्याचा विचार आहे. बघू काय कसं जमते, तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन. आता आणलं तर आहे, पण बघू आता कसं बनवते ते. बनवल्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन आणि ते छानही वाटेल तुम्हाला, असं मला वाटतं. इथं दुर्वाचा अभ्यास चालला आहे आणि आज दुर्वाला बसस्थानकाविषयी माहिती लिहायला सांगितली. तर दुर्वा मला विचारत होती की मम्मी काय काय असतं ग बसस्थानकावरती. मग तिला ते व्हिडिओ ऐकवलं. ते व्हिडिओ गाडी नंबर 1552, म्हणजे बस स्टॉपवरती काय काय चालू असतं ते सांगत होते, पण ते व्हिडिओ एकदम आठवलं. मग तिला सांगितलं तर ती लई छान म्हणत होती. दुर्वा म्हणून दाखव ग. गाडी नंबर 1552, गाडी नंबर 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी एसटी बस स्थानकाच्या पश्चिमेस उभी करण्यात आलेली आहे. किती छान म्हणती. तिला फक्त लावून दिलं होतं, ऐक म्हणलं, असंच आपलं थोडं म्हणलं वेगळं पण, म्हणून लावून दिलं होतं. तर तिच्या ते लक्षात राहिलं आणि ती अशी आम्हाला म्हणून दाखवत होती. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.